Hello students, let's learn 12th English 1.4 Big Data, Big Insights. See the fourth advantages of big data. Fourth advantages of big data is banking, finance and trading. Big data analytics. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. बिग डेटामुळे ॲनालिटिक्सद्वारे लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतींचा अभ्यास केला जाऊ शकतो. न्यू इन्साइट हॅव अनेबल्ड टू बँक अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ द सुटेबल प्लॅन्स. आणि नवीन अंतर्गत माहितीमुळे बँका आणि वित्त कंपन्यांच्या योग्य योजना तयार करता येऊ शकतात. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. या बिग डेटामुळे एजन्सीज आणि संस्थांचे कसे होते? कामकाज सुलभ होते. स्मूथ मीन्स सुलभ. Banking and finance sector is use big data to predict and prevent cybercrime and card fraud detection, archival of audit trails, etc. सायबर गुन्ह्यांचे अंदाज बांधणे, प्रतिबंध करणे, कार्ड फ्रॉडचा तपास, ऑडिट ट्रेल्सचे संग्रहण इत्यादी कामांसाठी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात बिग डेटाचा वापर करीत आहेत. बाय अनालायझिंग द पोस्ट डाटा ऑफ देअर कस्टमर and the data on previous brute force attacks. Brute force attacks means a cyber attack that relies on guessing all possible combinations of a targeted password until the right one is found. Banks can be predict future attempts. आणि सायबर गुन्ह्यांचे अंदाज बांधणे, प्रतिबंध करणे, कार्ड फ्रॉड, ऑडिट ट्रॅव्हलचे संग्रहण इत्यादी कामं आणि बँकांचा वित्त क्षेत्रात वापर करत असतात. त्यांच्या ग्राहकांच्या मागील डेटाचे आणि पूर्वीच्या ब्रूट फोर्स ॲक्टच्या डेटाचे विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नांचा अंदाज लावू शकतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन prediction cyber crimes but it also helps in handling issues related to mistransactions and failures in the net banking. बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्यांचा अंदाज लावण्यासच मदत करत नाहीत, तर तो चुकीचा व्यवहार आणि नेट बँकिंगमधील त्रुटी यांच्याशी संबंधित अडचणी हाताळण्यासाठी मदत करतो. सी हिअर यूज नॉट ओनली but also big data not only helps in prediction cybercrime but it also helps in handling issues related to mistransaction and failure in net banking. It can be even predict possible spikes on the servers so that bank can manage transaction accordingly. तो सर्व्हरवरील संभाव्य स्पाइक्सचा अंदाज देखील, अचानक झालेली वाढ अंदाज देखील काय करू शकतो? बांधू शकतो, की जेणेकरून बँका त्यानुसार आपले व्यवहार व्यवस्थापित करू शकतील. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT is an area where is big data finds lots of use today. Here big data algorithms are used to make trading decisions. वित्तीय बाजारपेठेतील फायनान्शियल मार्केटमधील संभाव्य बेकायदा व्यवहार आणि संशयास्पद उचापती कारवाया यावर लक्ष ठेवण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन बिग डेटाचा वापर करते. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इनटू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यूज वेबसाइट्स टू मेक buy and sell decision in split seconds. आणि हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग एक असे क्षेत्र आहे की जिथे आज बिग डेटाचा वापर होतो.
येथे ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी बिग डेटा अल्गोरिदम्स वापरले जातात आणि आजकाल बहुतांश इक्विटी ट्रेडिंग डाटा अल्गोरिदमद्वारे होते, जे क्षणार्धात आपल्याला काय करता येते, निर्णय घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईटवरील संकेताचा सिग्नल वाढत्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेत असतात. नंबर 5, फिफ्थ यूज of big data is sport. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of the statistical analysis. एखादा क्रिकेटचा सामना पाहताना आपल्याला आकडेवारीचे विश्लेषण, अनेक प्रकारची क्रमवारी, पर्याय दाखवले जातात. A magnetic data has been created over a period of time from the recording of the matches, training sessions and the workouts. आणि सामने, प्रशिक्षण सत्रे, वर्कआउटच्या रेकॉर्डिंगमधून केल्या जाणाऱ्या काही कालावधीतच एक प्रचंड डेटा तयार केला गेला आहे. This data analyze a sports person to study his performance as well as of the other players worldwide. It has the tremendously help in the improving individual as a team performance. The sensor embedded in the sports equipment helps us to understand our games from close quarters. हा डेटा एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा किंवा तसेच जगभरातील इतर खेळाडूंच्या खेळांचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की त्याच्यामुळे वैयक्तिक तसेच संघाची कामगिरी आपल्याला काय करण्यास मदत होते, सुधारण्यास प्रचंड मदत होते. द सेन्सर हेल्प्स अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. व्हिडिओ एनालिटिक्स हेल्प्स अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. आणि फील्डची परिस्थिती, हवामान, वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी सेन्सरचा आपल्याला काय होतो, उपयोग होतो. व्हिडिओ ॲनालिटिक्स आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स बारकाईने पाहण्यास मदत करतात. जेव्हा आपण एखादा क्रिकेटचा सामना पाहतो आणि तो सामना पाहताना जेव्हा आऊटबद्दल एखादा प्लेयर आऊट झाला की नाही याच्याबद्दल शंका निर्माण होते, तेव्हा काय केलं जातं की झूम करून तुम्ही पाहताना तुम्हाला दिसेल की तुम्हाला झूम करून ते दिसतंय की प्लेयरनी बॉल कुठं मारला आहे, बॉल कुठं लागला आहे नेमका, आणि त्याच्यावरून पंच काय करतायत, त्याच्यावरून अंपायर काय करतायत, डिसिजन देत आहेत. इन द सेम वे वी हॅव सच अ लार्ज स्केल डेटा वी यूज इन डे टू डे लाईफ इन स्पोर्ट. See the remaining parts in the next video. So watch, like and subscribe my channel. Thank you.